नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर हे 2 जे कपल्स आहेत ना, म्हणजे मला माहीत नाही की कावळा-कावळी आहेत, की कावळी-कावळी आहेत, की कावळे आहेत, काही समजत नाही आहे. पण हे दोघं ना, म्हणजे जवळपास 3-4 दिवसापासून रोज त्या टायमिंगला येऊन बसतात आणि काहीच बोलत नाहीत, म्हणजे ओरडत नाहीत, काही नाहीत. अगदी शांत बसलेले असतात आणि काय ऑब्झर्व करत असतात, काय विचार करत असतात, काहीच कळत नाही. तर म्हटलं चला आज ह्यांना थोडंसं घेऊ आपल्या यूट्यूब व्हिडिओजमध्ये. तर इथे ना साईडला माझी स्वामींची जी सकाळची गाणी, भजन, आरत्या वगैरे ते सगळं सुरू असतं आणि हे दोघं असे निवांत इथे असे बसलेले असतात. तर म्हणून कधी बसली ना मी इथे तर त्यांना ऑब्झर्व करत असते. म्हणजे डोक्यात माझाही विचार येत असतो, की नक्की हे काय विचार करत असतील? का फक्त हे इथे छान असं गाणी ऐकायला वगैरे बसले असतील किंवा काय? तर तुम्ही कधी असा विचार करता का? आता उन्हाळा वाढत चालला आहे, तर त्यामुळे सकाळची सुरुवात आहे ना चहाने न करता अशा प्रकारे रात्री तुम्ही धने, जिरं हे भिजत टाका थोडं. 1-1 चमचा किंवा अर्धा-अर्धा चमचा आणि सकाळी ना त्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं बॉईल करू द्यायचं. यामध्ये मी थोडेसे पुदिन्याचे पानं टाकलेत आणि हे तुम्हाला तुमच्या डायजेशन सिस्टमसाठी, किडनीसाठी, परत अतिउष्णता जी आपल्या शरीरामध्ये वाढलेली असते, तर ती कमी करण्यासाठी खूप मदत करतं. तर बघा आम्ही बाहेर गेलो होतो ना, तेव्हा हे गोकर्णाची जी वेल आहे, किती सुकून गेली. एका दिवसामध्ये ती इतकी सुकून गेली होती. पुन्हा पाणी घालून ती छान ताजी टवटवीत झाली. तर झाडांना फक्त पाणी, खत, हवा इतकंच नको असतं. तर झाडांना पण तुमचा सहवास, तुमचं संभाषण हे सगळं हवं असतं. तुमचा संवाद त्यांना हवा असतो. तर सकाळची माझी देवपूजा झाली आहे आणि त्यानंतर आता वाचन करते. तर जसं आता डॉक्टरांनी सांगितलं आहे, की खाली बसायचं नाही, जास्त वेळ उभं राहायचं नाही. तर आपल्याला ते इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायलाच पाहिजे आणि मी करते. तर छोटासा तुम्हाला दाखवलेला, की मी टेबल घेतला आहे आणि मग त्या टेबलवर बसून खरं तर पूजा करायला खूप सोपं पडतं. पूर्वी खाली बसून एकदम पूजा करायची ना, तर खूप फरक पडायचा आणि आता खूप फरक पडतो. पण बघा बसताना आपले पोश्चर कसे असतात. सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे म्हणजे हे जे त्रास सुरू होतात ना, ते आपल्या स्वतःमुळेच सुरू होतात. कारण आपण खाली वगैरे कुठेही बसतो ना, तर असं पोक काढून बसतो. आपण सरळ बसतच नाही आणि त्याच्यामुळेच हे सगळ्या म्हणजे पुढच्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या सगळ्या उद्भवत असतात. सकाळी अशी छान पूजा झाली, धूप वगैरे घरात फिरवला, की घरातलं वातावरण इतकं आनंदी, प्रसन्न आणि खूप छान वाटतं. तर ही देवपूजा करताना किंवा वेगवेगळ्या पूजा मांडताना माझ्याकडे खूप सारं सामान असतं. तर ते मी कसं ठेवते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर रोजच्या पूजेला लागणारी जी पण काही वस्त्र असतात, फेटे असतात, ज्याही गोष्टी असतात, तर मी मी काय करते, एक पाऊच ठेवते आणि आठवड्याभराचं ना सगळं त्या पाऊचमध्ये म्हणजे धुतल्यानंतर जे पण आहे ते सगळं पाऊचमध्ये ठेवते. तर त्यानंतर मग एकदम सगळं शनिवारी किंवा रविवारी वगैरे असं एकदम सगळं सॅग्रिगेट करते. काय होतं, एक रोज-रोज आपण त्याच गोष्टी काढत बसलो, तेच ठेवत बसलो, तर तेवढा टाईमही त्याच्यामध्ये जातो. त्यापेक्षा एकदाच जर तुम्ही सगळं काढलत आणि व्यवस्थित ठेवलत. पण हां, हे अगदीच खूपच 15 दिवस, 20 दिवस असं एक्सटेंड न करता थोड्या-थोड्या दिवसांनी जर केलं ना, तर तुमचं काम तेवढं हलकं होतं. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना सगळ्या, तर ह्या खूप नाजूक गोष्टी आहेत. त्यांना व्यवस्थित ठेवणं तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच तुम्हाला बघा आता माझे किती जुने-जुने वस्त्र आहेत, पण अजूनही जसेच्या तसे दिसतात. तर त्याला कारणच ते आहे, की तुम्ही वस्तू ठेवता कशा याच्यावर सुद्धा खूप साऱ्या गोष्टी डिपेंड असतात. बऱ्याच जणांच्या घरी म्हणजे असं बोलायला नको, पण मला असं बोलावसं वाटतं, की घरामध्ये सामान कसंही अस्ताव्यस्त ठेवलेलं असतं. म्हणजे कुठली गोष्ट कुठे ठेवली पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे, की आपलं घर आहे. आपल्या घरात दुसरं कोणी येण्यापेक्षा पहिले तर तुम्हाला स्वतःला तुमच्या घरात आल्यानंतर खूप छान फीलिंग वाटलं पाहिजे. तर म्हणून सामान जर तुम्ही जागच्या जागी ठेवलंत, प्रत्येक सामानाला एक योग्य दिशा, एक योग्य त्याला स्टोरेज तुम्ही केलंत, तर तुम्हालाही तुमचा वेळही वाचतो प्लस तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी छान राहतात. तर आता हा खालचा जो मोठा बास्केट आहे त्यामध्ये मी जे
वस्त्र मोठे असतात ना ते ठेवते. हा छोटा जो बास्केट होता त्यामध्ये मी सगळे तोरणं ठेवते, दरवाजाला जे आपण लावतो ते. आणि हे बॉक्स मी तुम्हाला दाखवलेत, हे मी ज्वेलरीसाठी बॉक्स बनवलेले आहेत. या सगळ्या गोष्टींसाठी ना आणखीन एक मी छान असे ऑर्गनायझर्स सध्या मागवलेत. खूप स्वस्त आहेत, Meeshoवरून मागवलेत. तर ते पण जसे येतील ना, ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. म्हणजे ते ठेवताना व्यवस्थित दाखवेन, की आपल्या रेग्युलर ज्वेलरीसाठी पण किंवा आता माझ्याकडे देवीची ज्वेलरी खूप जमा झाली आहे. तर ह्याच्यासाठी सुद्धा ते छान पाऊच आहेत आणि मस्त यूज पडतील. आता स्वामींची पण दागिने यायला लागलेत. पहिले फक्त देवीचे होते, पण आता स्वामींचे पण आलेत. तर तेही सगळं व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, की फक्त जमा नाही करायचं आहे. जे तुम्हाला वाटतंय की जुनं झालंय, खराब झालंय किंवा आता वापरून-वापरून कंटाळा आलाय, तर त्या गोष्टी तुम्ही बाहेर काढा. फक्त वस्त्रांच्या बाबतीत नाही बोलत आहे मी, ओव्हरऑल संपूर्ण घरामधल्याच गोष्टी बोलते, की सतत आपल्या घरामध्ये, आपलं प्रत्येक कोण्यामध्ये आपलं लक्ष असलं पाहिजे, की कुठे काही सामान एक्स्ट्राचं पडलंय, जे आपण वापरतच नाही आहोत, तर ते वेळीच जर तुम्ही कोणाला देऊन टाकलं, तर ॲटलीस्ट ती व्यक्ती ते सामान वापरेल आणि त्याचा काहीतरी चांगला उपयोग होईल. फक्त गोष्टी कोंबून ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. तर बघा हे जे छोटे-छोटे बॉक्स आहेत ना, हे मी Amazonवरूनच मागवले होते प्लास्टिकचे आणि ह्याच्यामध्ये पहिले कसे स्वामींचे छोटे वस्त्र होते, त्यानंतर देवीचे वस्त्र, त्यानंतर श्रीकृष्णांचे वस्त्र आहेत. आता हे स्वामींच्या कंथा टोपी आहेत. तर प्रत्येक गोष्टीसाठी जर वेगवेगळे असे डब्बे करून ठेवले, तर तुम्हाला शोधायला पण सोपं पडतं. हे स्वामींचे फेटे आहेत, जे पगडी आहे म्हणजे पेशवाई पगड्या आहेत, तर त्या मी वेगळ्या बॉक्समध्ये ठेवल्या आहेत. आणि असं नाही की फिक्स आहे. समजा दुसऱ्या गोष्टी या गोष्टीसाठी दुसरं काही अवेलेबल झालं, तर ते मी शिफ्ट पण करते वेळोवेळी, की एकाच ठिकाणी फक्त ह्याच्यातच मला ठेवायचं आहे असं नाही आहे. आता हा छोटा बॉक्स आहे, तर हा छोटे जे आपले स्वामी आहेत, त्यांचे छोटे-छोटे छान फेटे आहेत, पगड्या आहेत. तर ते मी एकत्र सगळं ठेवलं आहे, की एकत्र ठेवल्याचा फायदा काय होतो, की तुम्हाला जेव्हा हवं आहे, तेव्हा ती गोष्ट त्यावेळेला पटकन तुम्हाला मिळते. इकडे-तिकडे शोधत बसावं लागत नाही. कारण आपण जेव्हा मॅचिंग करतो काही, तर ते तुम्हाला पटकन मिळालं तर उपयोग, नाही तर तुम्ही जर शोधत बसाल, तर मग आपण कंटाळा करतो आणि मग काहीतरी भलतंच आपण घालतो. तर मग तसं नको व्हायला म्हणून मी प्रॉपर ह्याचे सगळ्यांचे बॉक्स करून ठेवले आहेत. हा श्रीकृष्णांच्या वस्त्रांचा बॉक्स करून ठेवला आहे. थोडा मोठा आहे कारण त्यांचे वस्त्रची जी साईज आहे ती थोडी मोठी आहे. आणि हा आता मोठ्या स्वामींच्या वस्त्रांचा बॉक्स झाला आहे. तर बघा ह्यांचे किती वस्त्र झाले आहेत म्हणजे की आपले जसे ड्रेस असतात ना वॉर्डरोबमध्ये आपल्या कपाटात, तर तसे स्वामींचे वस्त्र झालेत, की इतके ऑप्शन झालेत आणि ह्याला सगळं जे क्रेडिट आहे ना, ते ममताताईला आहे, की ती मला वेळोवेळी असे छान-छान वस्त्र पाठवते. तर बऱ्याच जणांना असं वाटत असेल, की ताई ती तुला पाठवते, आम्हाला पाठवत नाही. तर तसं नाही आहे ताई. मी तिला जवळपास महिना-महिना, 2-2 महिन्या आधीही सांगितलेलं असतं आणि मग ती मला हळू-हळू पाठवते. हे सगळं एका दिवसात किंवा एका महिन्यात पाठवलेलं नाही आहे. हे 2-2, 3-3 वर्षापासूनच्या गोष्टी सगळ्या ह्या जमा केलेल्या आहेत आणि ते व्यवस्थित ठेवलं आहे म्हणून ते तुम्हाला असं वाटतंय की फ्रेश आहे. तर हा ग्रे कलरचं जे वस्त्र आहे बघा, हे किती छान बनवलं आहे तिने. हे मी अजून स्वामींना घातलं नाही आहे. बऱ्याचशा गोष्टींना मी अगदी लगेचच वापरत नाही. कारण कधी-कधी मग आपल्याला काही सण असतात, काय असतात, मग तेव्हा तेच-तेच असं वाटतं की अरे हेच रिपीट होतंय. जसं आपल्या कपाटामध्ये आपल्या खूप साऱ्या साड्या असतात, पण कुठे जायचं म्हटलं की आपल्याला वाटतं की अरे माझ्याकडे साडीच नाही आहे. इतक्या साड्या असून सुद्धा आपलं जे हालत होते ना, तीच माझी ह्या वस्त्रांच्या बाबतीत सुद्धा होते, की इतकं सगळं असून सुद्धा असं वाटतं अरे हेच परत का घालायचं? काहीतरी नवीन पाहिजे, काहीतरी नवीन असं आपल्या डोक्यात सतत चालू असतं. तर म्हणून मग मी काही वस्त्र पेंडिंगमध्ये ठेवते, की राहू दे फ्रेश, कधी नवीन जेव्हा वाटतं सणासुदीला तर तेव्हा आपण घालू शकतो. तर हा एक मोठा बॉक्स ना मी आमच्या इथे लोकल दुकान आहे मार्केट, तर तिथून मी घेतला. खूप रिझनेबल पडला मला, म्हणजे काहीतरी 350 प्राईज होती. पण त्याच्यावरती त्यांनी मला 20% डिस्काउंट दिला होता. तर त्याच्यामुळे कमी रेटमध्ये पडला. ऑनलाईन थोडा महाग पडतो आणि क्वालिटीसुद्धा छान आहे. तर हा मी कशासाठी घेतला, की आता ममताताई मला स्वामींचे काही ना काही मोठे-मोठे फेटे बनवून पाठवते. तर ते बघा मी अशा प्रकारे ह्या पिशवीत कोंबून ठेवले होते. पण ते मला स्वतःला आवडत नव्हतं, की पिशवीत नको, काहीतरी व्यवस्थित ह्याच्यासाठी ऑर्गनायझर पाहिजे. तर म्हणून हे बघा किती सुंदर फेटा आहे. हा जर असा कसाही कोंबून ठेवला,
तर त्याचं जे वर्क आहे किंवा काय तर ते खराब होण्याचे चान्सेस असतात. तर म्हणून ह्या सगळ्या मोठ्या फेट्यांसाठी छोट्या ज्या पगड्या आहेत तिने पाठवलेल्या, तर त्याच्यासाठी म्हणून मी हा एक मोठा बॉक्स घेतला, की सगळ्या गोष्टी म्हणजे स्वामींचे जे मोठे फेटे आहेत बघा, एक बॉक्स काढला ना तर मग मला सगळं एका ठिकाणी मिळून जाईल. आणि या सगळ्यांसाठी मी काय केलं आहे, निष्ठाच्या रूममध्ये एक साईडला एक फुल लेंथचं जे कपाट आहे ना, ते मी यूज करते. तुम्ही म्हणाल, की एवढे सगळे बॉक्स तर बनवले, पण ठेवतेच कुठे? तर त्याच्यासाठीच सांगते, की त्या साईडला मी संपूर्ण देवाचेच जे सगळं सामान, वस्त्र, जे पण काही सगळं सामान आहे, देवींचे मुखवटे वगैरे ते सगळं मी एका कपाटात ठेवलं आहे, की म्हणजे कधी आपल्या महिन्याचे काही प्रॉब्लेम्स असतात किंवा काही गोष्टी असतात, मग तेव्हा तिथे हातबोट लागत नाही. तर म्हणून अशा प्रकारे बनवतानाच म्हणजे घर बनवतानाच मी ह्या गोष्टीचा पहिला विचार केला होता, की देवाचं सामान मला कुठे ठेवायचं आहे. तर आज ना एसी रिपेअरवाल्यांना बोलवलं होतं म्हणजे सर्व्हिसिंगवाल्यांना. कारण आता उन्हाळा चालू झाला आहे. तुम्ही एसीच्या बाबतीत बिलकुल रिस्क घेऊ नका, कारण आपले एसी बराच जास्त वेळ आता चालू असतात. तर म्हणून वेळोवेळी ह्याची तुम्ही सर्व्हिसिंग करत जा. ज्यामुळे काय होतं ना, आपली वस्तू पण चांगली टिकते, प्लस तुम्हाला त्याची सर्व्हिस पण चांगली मिळते. म्हणजे एसीची सर्व्हिस पण तुम्हाला चांगली मिळते. कारण आपल्याला कळत नाही, पण इतकी डस्ट प्रत्येक गोष्टीमध्ये जमा होत असते ना, वेळोवेळी जर ते क्लीन केलं, तर आपल्यालाच त्याचा फायदा जास्त होतो. ती वस्तू आणखीन चांगल्या म्हणजे आणखीन बरेच वर्ष आपल्याला साथ देते. तर एसीचं ना माझं नेमकं AMCसुद्धा संपलं होतं. तर AMC करणं खूप गरजेचं आहे. कारण मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते, की आत्ताच जवळपास 6 महिने झाले असतील, 6 महिने 1 वर्ष, की ह्याच एसीचा ना कॉईल खराब झाला होता. पण लकीली एसी AMCमध्ये होता, वॉरंटीमध्ये होता. त्यामुळे मला कॉईल त्यांनी पूर्णपणे चेंज करून दिला. नाहीतर मला त्या कॉईलचे जवळपास ₹9,500 लागले असते. तर बघा AMCमुळे किती फरक पडतो. आपल्याला असं वाटतं की पैसे वेस्ट होत आहेत, पण वेस्ट होत नाहीत. कधी-कधी खरंच ते आपल्या खूप कामाला येतात. तर सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ना, ते मी अशा प्रकारे हे माझं एक साडीचं फोल्डर आहे, पण खूप म्हणजे असं कडक आहे, मस्त आहे. तर ह्याच्यामध्ये मी सगळे जे रेग्युलर लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे घराचे डॉक्युमेंट्स जे असतात, ते एका बंचमध्ये करून ठेवले आहेत. त्यानंतर आपले काही लोनचे डॉक्युमेंट्स असतात, ते फक्त एक पान नसतं, त्याच्यासोबत बरेचसे डॉक्युमेंट्स असतात. तर म्हणून प्रत्येकाचं ना एक वेगवेगळं मी प्लास्टिक फोल्डर करून ते ह्याच्यामध्ये ठेवलं आहे. म्हणजे जेव्हाही आपल्याला काही पाहिजे असेल, तर पटकन ते ह्याच्यामधून आपल्याला शोधता येतं. नाहीतर मग कुठेही जर असे डॉक्युमेंट्स टाकून ठेवले, तर मग ऐन वेळेला पूर्ण शोधाशोध होते. तर तसं नको व्हायला म्हणून अशा प्रकारे अरेंजमेंट करून ठेवते. आणि बघा हे प्लास्टिक फोल्डर्स आहेत, हे मी Amazonवरूनच मागवले होते. ह्याला छान असं बटन आहे, की त्याच्यामुळे ना आतमध्ये डॉक्युमेंट्स आपले खूप सेफ राहतात. पर्सनल जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यासाठी सुद्धा मी प्रत्येकाचं वेगवेगळं फोल्डर बनवलेलं आहे. एकाच फोल्डरमध्ये जर सगळ्यांची कोंबाकोंबी केली, तर मग कोणाचंच काही धड मिळत नाही. तर म्हणून प्रत्येकाचे वेगवेगळे फोल्डर्स बनवले. तर अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी घरातल्या आपल्याला वेळोवेळी ऑर्गनाईज करून ठेवाव्या लागतात. तर दुसरी एक गोष्ट महत्त्वाची, की जे हे मी बऱ्याचदा दाखवलं आहे, पण तरीही नवीन-नवीन ज्या ताई व्हिडिओज बघतात, तर त्या विचारत होत्या, की "ताई फुलं कसे ठेवतेस? एवढे फुलं तू रोजचे देवपूजेला लावतेस, तर फुलं कसे ठेवतेस?" तर हे एकदाच जर फुलं भरपूर आणले ना, तर मला जवळपास आठवडा किंवा त्यापेक्षाही जास्त चालतात फुलं. समजा सणवार वगैरे असेल, तर मग पूजेसाठी जास्त फुलं लागतात. पण इतर वेळी नॉर्मली एवढी फुलं जर आणली तर मला आठवडाभर आरामात पुरतात. तर मिस्टर एकदाच फुलं छान भरपूर फुलं घेऊन येतात. त्यामध्ये फुलंही असतात, गजरेही असतात. पण आणून जर तुम्ही या पिशव्या अशाच जर फ्रिजमध्ये डंप करून ठेवल्या, तर मग म्हणजे ती फुलं लवकर खराब होतात. तर फुलं कशाप्रकारे ठेवायची? तर हे जे मी कंटेनर्स घेतलेले आहेत ना, हे तुम्ही भाज्यांसाठी सुद्धा तुम्ही हे सेम कंटेनर यूज करू शकता. याच्यामध्ये खाली जी जाळी असते ना व्हाईट कलरची, त्याच्यामुळे जे पण पाणी जमा होतं ते जाळीच्या खाली जमा होतं आणि त्यामुळे आपल्या भाज्या किंवा फुलं वगैरे सगळं खूप छान टिकून राहतं. ह्याच्या खाली अशा प्रकारे ह्याला किचन रोल बोलतात आणि खूप सारे रोल असतात त्याच्यामध्ये. तर हे तुम्ही खाली नक्की टाकत जा. यामुळे पण फुलं खूप जास्त वेळ चांगले टिकून राहतात. आता हे गजरे बघा किती महाग असतात गजरे आणि जर एवढे गजरे जर आपण असेच निष्काळजीपणे ठेवले कसेही, तर मग ते लवकर सुकून जातात किंवा
काय होतं, वस्तू जर व्यवस्थित ऑर्गनाइज नाही केल्या तर तुमचेच पैसे फुकट जाणार आहेत. कारण त्या वस्तू पूर्णपणे वापरल्या जात नाहीत. संपायच्या आधीच त्या खराब व्हायला सुरुवात होते आणि शेवटी आपण काय करतो, कधी-कधी फेकून देतो न वापरता. तर म्हणून वेळीच थोडासाच वेळ लागतो. आता हे सगळं ऑर्गनाइज करायला मला 15 ते 20 मिनिटं फक्त लागले. पण ते 15-20 मिनिटं तुम्हाला किती युजफुल पडतील, तुमचे पैसे वाचवतील, तुमचा वेळ वाचवतील. आता ही जी फुलं मी अशा प्रकारे सॅग्रिगेट करून ठेवते, याच्यामुळे काय होतं, जेव्हा सोमवार असतो किंवा बुधवार असतो, तेव्हा मी पांढरी फुलं वापरते. जेव्हा मंगळवार असतो, शुक्रवार असतो, गुरुवार असतो, गुरुवारी पिवळी फुलं असतात आणि मंगळवारी, शुक्रवारी लाल रंगाची किंवा अशी पर्पल रंगाची किंवा पिवळ्या रंगाची फुलं वापरली जातात. तर म्हणून कलर वाईज किंवा फुलांच्या प्रकारावाईज जर आपण वेगवेगळे बॉक्स करून ठेवले, तर तुम्हाला शोधाशोध होत नाही. तुम्हाला जी फुलं पाहिजेत तोच बॉक्स काढायचा आणि तेवढीच फुलं घ्यायची. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या बॉक्समध्ये मी फुलं ऑर्गनाइज करून ठेवते. हे बॉक्स घेतले होते भाज्यांसाठी, पण भाज्या मी सध्या जास्त आणत नाही. त्याच्यामागचं कारण मी तुम्हाला सांगते, की काय होतं, ॲटलीस्ट त्या निमित्ताने का होईना, पण आपण घराच्या बाहेर पडतो आणि रोजच्या रोज ताज्या भाज्या आपण खाऊ शकतो. आपल्या इथे म्हणजे आमच्या इथे तरी सगळीकडे भाज्या व्यवस्थित अवेलेबल असतात. तर त्याच्यामुळे 1 दिवसांनी किंवा 2 दिवसांनी का होईना तुम्ही ॲटलीस्ट खाली एक फेरी मारून येता. त्यानिमित्ताने ताज्या भाज्या घेऊन येता. तर फक्त उगाचच खूप साऱ्या भाज्या आणून नुसत्या कोंबून ठेवण्यापेक्षा जर ताज्या भाज्या तुम्हाला मिळत आहेत, तर त्या खाणं जास्त आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. तर ही जी पिशवी मी तुम्हाला दाखवते, ह्यामध्ये ना ही मिक्स फुलं आणली होती ह्यांनी. तर म्हणून मी ती साईडलाच ठेवली. तर बघा हे आणि स्वामींना आवडतो तो म्हणजे चाफा. त्यानंतर अशा प्रकारचे हे छोटे गजरे असतात तगरचे. तर हे पण मी एका वेगळ्या पाऊच म्हणजे वेगळ्या ह्याच्यामध्ये ठेवते डब्यामध्ये. प्लस जे मंगळवारी, शुक्रवारी देवींच्या कळसाचे जे पानं चेंज करतो, तर ती पानं ह्याच्यामध्ये ठेवली आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी व्यवस्थित जर ऑर्गनाइज करून ठेवली, तर तुमचं ह्यातलं एकही फूल वाया जात नाही. मी तुम्हाला सांगते, सगळी फुलं प्रॉपर वापरली जातात व्यवस्थित. त्यानंतर ही जी तुळशीची पानं आहेत, तर आज वेळ नव्हता म्हणून मी असंच ठेवलं आहे. नाहीतर मग तुळशीची पानं काढून जरी तुम्ही अशा प्रकारे ठेवलीत ना, तर अगदी व्यवस्थित राहतात. नाहीतर नॉर्मली तुळस जर अशीच तुम्ही ठेवलीत, तर लगेचच दुसऱ्या दिवशी पानं काळी पडायला सुरुवात होते. तर अशा प्रकारे आपण जर प्रॉपर फायलिंग वेळच्या वेळ डॉक्युमेंट्सची केली ना, तर तुम्हाला ऐन वेळेला शोधाशोधी होत नाही. नाहीतर मग बघा कधी आपल्याला खूप गरजेचं असतं आणि तेच डॉक्युमेंट नेमकं आपल्याला मिळत नाही. तर म्हणून अशा प्रकारे तुम्ही फोल्डर्स करून ठेवा. अ, अगदी 6 महिन्याने जरी आपण हे सगळं सॅग्रिगेशन केलं ना, तरी होतं. कारण डॉक्युमेंट्स जमा होत जातात. अगदी महिन्यातून एकदा करायची गरज नाही आहे. 6 महिन्यातून एकदा तुम्ही जे पण जुने सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही डिस्कार्ड करा, जे लागणार नाही आहेत आणि किंवा लागणार असतील तर ते एक वेगळ्या साईडला ठेवा आणि जे रेग्युलर रूटीनचे डॉक्युमेंट्स आहेत ते एकत्र ठेवा. असे केलेत ना तर तुम्हाला वेळेला एकदम पटकन ॲटलीस्ट तुम्हाला माहीत आहे की तुम्ही कुठे काय ठेवलं आहे. नाहीतर मग सगळा मेस होतो पूर्ण. तर बरेच दिवस व्हिडिओज आले नव्हते, तर थोडंसं मी एक वेगळ्याच कोशामध्ये जाते मध्ये-मध्ये आणि असं होतं माझ्यासोबत. तुमच्यासोबत होतं का? तुम्ही पण मला नक्की सांगा, की असं कधी-कधी असं वाटतं की काहीच करू नये, अगदी गप्प बसावं, शांत राहावं, काही म्हणजे काहीच करू नये. म्हणजे घरातलं काम तर करावंच लागतं, पण जे आपण प्रोफेशनली ज्या गोष्टी करतो ना, तर असं होतं की कधी-कधी काहीच करू नये, एकदम ब्लँक शांत बसावं. तर असं होतं मला मध्ये-मध्ये आणि मी तो जो पॅच येतो ना, तेव्हा मी गप्पच बसते. मी खरंच त्याला डावलून मी काही करण्याचा प्रयत्न करत नाही. कधी-कधी आपल्याला माइंडला काही रिलॅक्सेशन हवं असतं आणि म्हणून कदाचित तसं होत असेल. तर नेमका बघा चष्मा नंबर वाढला म्हणजे डोळ्यातून ना पाणी येत होतं खूपच असं एक साईडने. तर म्हणून म्हटलं की चला एकदा नंबर तरी चेक करून घेऊ. तर मला पहिले होता तो म्हणजे लांबचा नंबर होता आणि आता जवळचा सुद्धा नंबर लागलेला आहे. तर त्याला कारण आहे ते म्हणजे की मोबाईल, की सतत आपण आता आम्हाला तर एडिटिंगसाठी 2-2, 3-3 तास मोबाईल कंटिन्यू घेऊन बसावं लागतं आणि त्याच्यामुळे पण हा ना नवीन आता छान फायबरचे आलेत असे आणि एकदम हलके आहेत, एकदम लाईटवेट आहेत. तर बघा मी असा हा ट्रान्सपरंट फ्रेमचा घेतला आहे. चांगला वाटला मला. म्हणजे कॅज्युअल्सवरती पण, फॉर्मल्सवरती पण किंवा
आपल्या ड्रेसवर वगैरे पण घालता येतो. आणि याच्यात एक प्लस पॉईंट तुम्हाला सांगते काय आहे, की माझा पहिले जो चष्मा होता ना, तो लांबचाच होता. आणि त्यामुळे काय जवळचा नंबर कसा लागला तो मी सांगते तुम्हाला, की तो लांबचा होता. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, जेव्हा मी मोबाईलमध्ये काही एडिटिंग वगैरे करायला जायची, तर तेव्हा मला जवळचं म्हणजे तो चष्मा लावला ना, की असं सगळं अंगावर आल्यासारखं वाटायचं आणि म्हणजे एकदम जड-जड. म्हणून मी तो लावायचीच नाही जेव्हा एक कम्प्युटरचं. आणि बाकी तर असं लांबचं तर काही बघण्याचा एवढा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे तो लावणं एकदम कमीच झालं अगदी. त्याच्यामुळे नंबर तोही वाढला, प्लस जवळचा नंबर वाढला. तर म्हणून मग मी आता त्यांना सांगितलं, की मला दोन्ही ह्याचा चष्मा पाहिजे, म्हणजे लांबचा पण आणि जवळचा पण. तर बघा अशा प्रकारचे येतात. प्लेनमध्ये येतात, नाहीतर नॉर्मली कसे इथे असे ते अर्धे गोल असतात आणि ते खराब दिसतात. म्हणून मग त्यांनी ह्याला म्हणतात प्रोग्रेसिव्ह ग्लास ह्याला म्हणतात, की याच्यामध्ये दोन्ही गोष्टी असतात, म्हणजे जवळचं पण आणि लांबचं पण. आणि हे खूप लाईट वेट आहे, फायबरचा चष्मा आहे, खूप लाईट वेट आहे. त्याच्यामुळे कधी कधी बघा इथे जे असतं ना, ते क्लिप्स असतात, त्याने इथे असे डाग पडतात. तर म्हणून मी त्यांना म्हटलं मला असा नको आहे, तर हे स्पेशली त्यासाठी डिझाईन केलं आहे की तिथे डाग पडणार नाहीत. तर लावल्यानंतर अगदी म्हणजे काहीच वाटत नाही की खरं चष्मा लावला आहे. थोडा सवय होईपर्यंत आपल्याला वेळ लागतो. आणि मी काय फुल टाईम लावून बसणार नाही, जेव्हा काही काम करत असेल तर तेव्हाच मी चष्म्याचा वापर करणार आहे. तर अशा प्रकारे नवीन चष्मा घेतलेला आहे. कसा दिसतो आहे सांगा. चष्मा तर चष्मिशच दिसणार आहे, पण तरीही ही ग्लास मला खूप आवडली. म्हणजे वेगळी आहे, नवीन आहे, प्लस दिसायला अशी म्हणजे चांगली वाटते. असं चष्मिशसारखं किंवा चष्मा अगदी लावला आहे असं वाटत नाही आहे, ओके वाटते. तर असं आजचा व्हिडिओ होता. आता बघू पुढे काय काय आणखीन नवीन नवीन तुमच्यासाठी घेऊन येऊ. आणि स्वामींचा प्रकट दिन येतो आहे 15 एप्रिलला. तर त्याची काय काय सुरुवात. आणि आणखीन एक छान गोष्ट माझ्या डोक्यात आहे, की प्रकट दिनाच्या आधी ते करायचं आहे, तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. हाईप पण करा. बघा लाईकच्या बाजूला हाईपचं एक बटन असतं, ते प्रेस करायचं, म्हणजे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतो. आणि छान छान कमेंट्स करा, जसे तुम्ही नेहमी करता. मला पण छान मोटिवेट करा, म्हणजे मला पण मोटिवेशन मिळेल आणि मी पण आणखीन छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर चला पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.